खरे सांगू का रमा, आज मला असे वाटते आहे की आपला अगदी नुकताच विवाह झाला आहे. काय? होय, मला माझी पत्नी जशी हवी होती तशीच आहेस तू या क्षणी. परंतु आपला प्रत्यक्ष विवाह जेव्हा झाला त्यावेळी मात्र मी भांबावलो होतो आणि स्वतःवरच रागावलो होतो. भाऊसाहेबांना मी विरोध करू शकलो नाही, त्यामुळे त्रासलो होतो. द्विधा मनस्थितीने गांजलो होतो. परंतु माझ्या सुदैवाने तू इतकी गुणी, सालस आणि बुद्धिमान निघाली की आता मात्र भाऊसाहेबांचे आभारच मानावेसे वाटतात. तू झपाट्याने प्रगती केलीस आणि आज तुझे स्वतंत्र अस्तित्व आहे, स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, स्वतंत्र विचार आहे, तुझे स्वतंत्रपणे कामही चालू आहे. रमा, खरेच मला तुझा फार अभिमान वाटतो. अहो, असे काय म्हणताय? अजून कितीतरी गोष्टी करावयाच्या आहेत आपल्याला, स्वतंत्रपणेही आणि एकत्रही. होय, चला जरा बसूया. हो, आपला देश स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण व्हावा हे तर माझे मोठेच स्वप्न आहे. आणि सुदैवाने त्या दिशेने अनेक लोक हिरिरीने प्रयत्न करीत आहेत. तरुण आणि तडफदार मंडळी या निद्रिस्त देशाला गदागदा हलवून जागे करीत आहे. लोकांस त्यांच्या हक्कांची आणि शक्तीची जाणीव झाली. म्हणजे पहा काय होते ते. केवळ इतकेच वाटते की आताताईपणे स्वातंत्र्य खेचून आणले तर मात्र त्याचे योग्य परिणाम होणार नाही. प्रथम आपल्या बांधवांविषयी आणि देशाविषयी जाज्वल्य प्रेम निर्माण व्हावयास हवे. तरच देशाच्या हिताची कळकळ मनी रुजे. अन्यथा गोरासाहेब जाईल आणि काळासाहेब येईल आणि आपलेच लोक आपल्याच लोकांस नाडतील. त्यासाठी सामाजिक अभिसरण आणि सामाजिक सुधारणा तितक्याच महत्वाच्या आहेत. रमा, खरेच किती आनंददायी असेल आपल्या स्वतंत्र हिंदुस्थानात राहणे. हो. आज मला खूप स्वप्ने पहावीशी वाटत आहेत. मी नेहमी प्रॅक्टिकल विचार करतो. स्वप्नांचे रथ सत्याच्या जमिनीवर दौडावयास हवे असतील तर त्यासाठी रस्ते भक्कम आणि गुळगुळीत हवे. आणि मी नेहमी तेच करीत राहिलो. परंतु या उडत्या रथांमधून स्वप्ननगरीत फिरावयास हवे हे विसरूनच गेलो होतो. पण आज मात्र वाटते आहे जगण्याकडे नव्या डोळ्यांनी पाहावे, वेगळ्या वळणांनी चालावे आणि आयुष्याच्या पुस्तकाचे एक नवे पान उलटावे. रमा, अहो, बोला ना. आम्ही कुठेही गेलो, कितीही बदललो, स्वप्नात विहरलो किंवा सत्यात विचरित असलो तरीही तुझा हात मात्र सदैव माझ्या हातीच हवा.
आज इतके हलके वाटते आहे. कितीतरी दिवसांनी आजारपणाचे मळब दूर झाले तुमच्या चेहऱ्यावरून. होय, आज मैल 2 मैल तरी चालणे झाले असेल आपले समुद्रावर, पण थकवा नाही, उलट तरतरी आली आहे. याचे श्रेय तुलाच द्यावयास हवे. मला? होय, आज किती सुरेख दिसते आहेस. त्यामुळे मी आपला तुझ्यासोबत चालतच राहिलो. ह्या अशा स्तुतीचे वावडे आहे बरे मला. तुला काय वाटले? रोजच अशी स्तुती करणार आहे काय मी? केवळ आजचा दिवस. कळले, किती चिडवायचे ते. बरे, सकाळपासूनच्या गडबडीत एक गोष्ट राहूनच गेली. अगो बाई, कोणती ती? सरप्राईज आहे तुझ्यासाठी. सरप्राईज? होय, थांब, मी आलोच. अहो, काय नवीन आज हे? आलोच. घे, माझ्या हाताने लावलेले गुलाबाचे रोप. माझ्या सहवासात नेहमीच तुझ्या वाट्याला काटे आले, पण तू मात्र गुलाबासारखी टवटवीत राहिलीस. अशीच राहा कायम. घे. धाकले मालक. पांडोबा, थांबा जरा. रमाबाई, एक गोष्ट मात्र विसरलात तुम्ही. अगो बाई, कोणती? थँक्यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. पांडोबा, या. मालक, थांब, आधी हे रोपटे आमच्या खिडकीपाशी नेऊन ठेव. जी. जा. मगाशी ही तार आली. तार? काय झालंय? अहो, काय झाले? कोणाची तार? जयपूरहून आली आहे तार. जयपूर संस्थानचे कर्तव्य दक्ष दिवाण कांतीचंद्र मुखर्जी यांचे आकस्मित निधन झाले. आपले काम करीत असताना येणारा मृत्यू किती सुखाचा असतो. जयपूरहून ही तार आजच यावयास हवी होती का? सकाळपासून स्वतःचे मन कसे प्रसन्न होते, अगदी पहिल्यासारखे.
ताईसाहेब आपण एक गंमत करूया. रमावहिनींना हसवूया. चला चला. वहिनी साहेब, आता तुम्हीच न्याय निवाडा करा बरं आमच्यात. काय झालंय? हे मी ताराताईंना म्हणलं शिकवत नाही म्हणतायत. ताराबाई, विद्यादानासारखे दुसरे पुण्यकर्म नव्हे. आणि पांडू काकांना इच्छा आहे ना शिकावयाची, मग तुम्ही का नाही म्हणताय? रमाई, पांडू काकांना मुळीच काही येत नाही. कधी गला म म्हणतात आणि कधी पला श. आणि मी शिकवायला गेले तर त्यांचे इतके प्रश्न असतात की मला का शिकवताच येत नाही. नाही काय माहिती का वहिनी साहेब, अहो किती ती अक्षर ग म भ न आणि सगळे एकसारखे दिसतात हो. त्यामुळं माझा गोंधळ होतो. मी यांना काय म्हणलं, त्यांचा आकार तरी बदला, माझ्या लक्षात तरी राहील. अशी कशी अक्षरं बदलता येतील पांडू काका? असं कसं नाही होणार. आता तुम्ही मला सांगा, ठाकले मालक, रमावहिनी साहेब, तुम्ही ताराताई, आबा मालक, बाबा मालक, समजे वेगवेगळे दिसतात म्हणून माझ्या लक्षामध्ये राहतं. आणि तुम्ही जर काही एकसारखे दिसले असते तर किती गोळ झाला असता. तर मी काय म्हणलो असतो, ताराताईंना आबा मालक म्हणलो असतो, रमावहिनी साहेबांना दाखले मालक म्हणलो असतो आणि आबा मालकांना माई असं म्हणलं असतो का नाही. असा गोंधळ होतो म्हणून म्हणलं. असं नसतं पांडू काका, पुस्तकात तसंच लिहिलंय. ते तुमच्या पुस्तकात काय बी असं ना, मी माझ्या पद्धतीनं शिकणार. ग ग गवतातलाच का, क मिळातला का नाही, ख ख खलबत्त्यातलाच का, तलवारीचा का नाही. आता तुम्ही मला सांगा, क ख कमळाचाच का, बजरंगाचा का नाही. तुम्ही सांगा, मी माझ्या पद्धतीने शिकणार. मला कोणी काही सांगायचं नाही. तुम्ही मला असंच शिकवायचं, चालेल का नाही? मी माझ्या पद्धतीने शिकणार. दादा, 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 भगवान दास, माधवदास आणि भाजेकर वकील आलेत भेटावयास. तू खाली येणारस की त्यास वर पाठवू? वरच पाठवत्यास. आणि रमाबाईंना म्हणावे, फराळ्याचं घेऊन वरच या. बरे. नमस्कार माधवराव. नमस्कार वकील साहेब. नमस्कार. बसा. धन्यवाद. आज येण्याविषयी निरोप पाठविला होता. हो, निरोप मिळाला आम्हाला. काही विशेष काम दिसते आपले. होय माधवराव, आमच्या भाटिया समाजातील पहिलाच विधवा पुनर्विवाह होतो आहे. तो कशा पद्धतीने करावा यासाठी आपले मार्गदर्शन हवे होते. या विवाह संबंधाने मागे आपले बोलणे झाले होते. तुमच्या म्हणण्याप्रमाणे रुपये हे या बाबतीत अडचणीची गोष्ट नाही. तेव्हा आम्हास असे वाटते की सर्वसाधारणपणे विधवा पुनर्विवाह हे साधेपणाने, दडपणास तोंड देत आणि भयव्याकुळ मनस्थितीत होतात. तेव्हा हा विवाह तसा करू नये. दडपणामुळे विनाकारण एक चोरटेपणाचे फिलिंग अशा विवाहांमध्ये असते. परंतु विधवा पुनर्विवाह ही एक न्याय्य आणि आनंददायी घटना आहे. याचा प्रसार साऱ्याच लोकांमध्ये व्हावयास हवा. त्यात भाटिया जमातीतील हा पहिलाच विधवा पुनर्विवाह असल्यामुळे पायंडा पाडणारा ठरणार आहे. तेव्हा हा विवाह मोठ्या थाटामाटात पार पाडावयास हवा. शहरातील साऱ्या सुधारणावाद्यांस आणि अन्य प्रतिष्ठितांस निमंत्रण हवे. व्यापार, उद्योग, शिक्षण, सरकारी संस्था यांच्या प्रतिनिधींनाही निमंत्रण हवे. विधवा पुनर्विवाहास सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे पाऊल ठरेल.
सरस, यासाठीच मी आपल्याकडे आलो होतो. आपण अगदी मोलाचा सल्ला दिला. मुंबई गव्हर्नर साहेबांच्या पत्नी लेडी नॉर्थकोट या सुधारणावादी आहेत. तसेच रमाबाई साहेबांच्या चांगल्या परिचयाच्याही आहेत. तेव्हा त्यांना निमंत्रित करण्याची कल्पना कशी काय आहे? उत्तम, जरूर बोलवा. मात्र हे निमंत्रण प्रत्यक्षपणे रमाबाई साहेबांनी जर का केले तर फार बरे होईल. हो, जरूर देईन. सध्या स्वतःच्या तब्येतीसाठी मी घरीच असते. तेव्हा निमंत्रणाच्या दिवशी यांची तब्येत नीट असेल तर अगदी जरूर देईन. अहो, आमच्या तब्येतीस काय झाले आहे? आम्ही अगदी खडखडीत आहोत. बरे, आता तोंडे गोड करून घ्या. चांगली बातमी आणली आहेत ना? घ्या ना, फराळाचे घ्या. हो बाई, काय हा वारा तरी अवचित. आणि हा कुठला पाऊस? हे का दिवस आहेत पावसाचे? पांडा, अरे खिडक्या लावून घे. वैजी लावतो. खेळा खेळा पोरो. हा उकाळे पाऊस नुकसान करणार. वादळ आणि इजा पण कडकडतात. या अवचित आलेल्या पावसाने फारच मौज आणली आहे. भिजलेल्या मातीचा काय सुरेख दरवळ येतो आहे. एका अविस्मरणीय युगपुरुषाचा अंतिम क्षण उंबरठ्याशी येऊन पोहोचला होता. चाहूलही न देता तोच हा दुर्दैवी दिवस.